स्वागत आहे तुमचं कॉर्पोरेट बॉयवर. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणा, जीवन बदलणाऱ्या गोष्टी आणि स्वतःला अपग्रेड करण्याचे खरे मार्ग. चला तर मग सुरू करूया आजचा प्रवास. कधी-कधी नात्यात गैरसमज, भांडणं किंवा अंतर येतं आणि ती मुलगी आपल्याला सोडून जाते. पण खरं सांगायचं तर परत यायचं की नाही हे तिच्यावर नाही, तर तुझ्या वागणुकीवर अवलंबून असतं. जर तू या गोष्टींवर लक्ष दिलंस तर ती परत तुझ्याकडे येणारच. भाग 1. स्वतःवर लक्ष दे. मुलगी सोडून गेल्यावर स्वतःची किंमत कमी समजू नकोस. जिम, फिटनेस, करिअर, स्टाईल, स्वतःला अपग्रेड कर. संवाद. जेव्हा तू स्वतःमध्ये बदल करतोस तेव्हा तिला जाणवतं की तू तिच्याशिवायही स्ट्रॉंग आहेस. हा कॉन्फिडन्स तिला परत आकर्षित करतो. भाग 2. भावनिक स्थिरता. मुलींना असा मुलगा आवडतो जो रडत बसत नाही, सतत फोन करत नाही. शांत राहा, मॅच्युरिटी दाखव. संवाद. ती तुला सोडून गेली म्हणून सतत प्लीज बॅक म्हणालास तर तू कमजोर दिसशील. पण शांत राहिलास, हसत खेळत जगलास तर ती विचार करेल हा खरंच बदलला आहे. भाग 3. तिला स्पेस दे. सतत मागे लागू नकोस. तिचा निर्णय, तिचा वेळ तिला दे. संवाद. तिला स्पेस दिलीस तर तिला जाणवेल की तू पॉझेसिव्ह नाहीस. आणि जेव्हा तिला तुझी आठवण येईल ती आपोआप परत येईल. भाग 4. व्हॅल्यू दाखव. मित्र, कुटुंब, करिअर या सगळ्यात तू ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह राहा. सक्सेस हा सर्वात मोठा अट्रॅक्शन आहे. संवाद. जेव्हा तिला दिसेल की तू आयुष्यात पुढे चाललाय, काहीतरी करत आहेस, तेव्हा तिला जाणवेल हा खरंच माझ्यासाठी योग्य मुलगा होता. भाग 5. बदल दाखव पण ॲक्टिंग नाही. खोटं वागू नकोस, नॅचरल राहा. बदल हा रिअल असला पाहिजे, ॲटिट्यूड, लाईफस्टाईल, माइंडसेटमध्ये. संवाद. ॲक्टिंग करून कुणी परत येत नाही. पण खराखुरा बदल झाल्यावर ती स्वतः म्हणेल हा तर तोच आहे, पण आता खूपच चांगला झालाय. तर मित्रांनो, जर एखादी मुलगी तुम्हाला सोडून गेली असेल तर मागे धावू नका. स्वतःला इम्प्रूव्ह करा, शांत रहा आणि आपली व्हॅल्यू वाढवा. आठवण ठेवा, अट्रॅक्शन हा चेस करून नाही तर चेंज करून मिळतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत भेटूया नवीन प्रेरणादायी गोष्टींसोबत. तोपर्यंत कीप ग्रोईंग, कीप शायनिंग, कारण कॉर्पोरेट बॉय आहे तुमच्या यशाच्या वाटचालीचा साथीदार.